वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासकीय नेतृत्वात मोठा बदल झाला असून सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून यस कार्तिकेयन यांनी आज शुक्रवारी आपला पदभार स्वीकारला। दुसरीकडे आपल्या धडाकेबाज कामगिरीने सोलापूरकरांची मने जिंकणारे कुमार आशीर्वाद यांची बदली आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमग्राऊंड असलेल्या नागपूरच्या जिल्हाधिकारी पदी करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यशस्वी कार्यभार सांभाळलेले यस कार्तिकेयन आता सोलापूर जिल्ह्याची धुरा वाहणार आहेत। प्रशासकीय शिस्त आणि कामाचा दांडगा अनुभव असलेल्या कार्तिकेयन यांनी आज विधिवत पदभार स्वीकारला। सोलापूरच्या विकासाला ते कोणती नवी दिशा देतात याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती मिळालेले कुमार आशीर्वाद यांची सोलापूरमधील कारकीर्द अत्यंत प्रभावशाली ठरली आहे। युवा कलेक्टर म्हणून ओळखले जाणाऱ्या आशीर्वाद यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले। सोलापूर विमानतळ आणि IT पार्कच्या विषयांना त्यांनी गती दिली। सीना नदीला आलेल्या महापुराच्या काळात त्यांनी प्रत्यक्ष जमिनीवर उतरून केलेलं काम नागरिकांसाठी संस्मरणीय ठरले। तसेच आषाढी पंढरपूर वारीचा चोख नियोजन आणि भाविकांच्या सोयी सुविधांसाठी अत्यंत धाडसी निर्णय त्यांनी घेतले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही अत्यंत शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यात त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली। प्रशासकीय कौशल्य आणि कडक शिस्त यामुळे कुमार आशीर्वाद यांनी सोलापूरकरांवर आपली छाप सोडली आहे। आता नागपूरसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली असून त्यांच्या अनुभवाचा फायदा उपराजधानीच्या विकासासाठी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।